पालघर जिले के वसई तालुका के अरनाला ग्राम पंचायत से एक गंभीर मामला सामने आया है। आरोप है कि जहां एक और 68 वर्षीय बुजुर्ग महिला ताराबाई पाटिल पिछले 6 वर्षों से अपनी जमीन पर बने अवैध टॉयलेट बाथरूम चेंबर से निकलने वाली गंदगी, बदबू और गंदे पानी के बीच रहने को मजबूर है, वहीं दूसरी ओर ग्राम पंचायत के सरपंच और अधिकारी सरकारी प्रशिक्षण के नाम पर मनाली भ्रमण पर गए हुए थे। ताराबाई पाटिल और उनकी बेटी का आरोप है कि पड़ोसियों ने उनकी जमीन पर जबरन चेंबर बना दिया है, जिससे लगातार गंदा पानी और मल बहता रहता है। पिछले 2 वर्षों से उन्होंने ग्राम पंचायत और संबंधित सरकारी कार्यालयों में कई शिकायतें की, लेकिन समस्या का समाधान नहीं हुआ। न्याय नहीं मिलने पर उन्होंने सामाजिक कार्यकर्ता हर्षदा लाड़ से संपर्क किया। वहीं हर्षदा लाड़ ने सरपंच नंदू कुमार घरत और ग्राम विकास अधिकारी नितिन राजाराम राणे से कार्रवाई की मांग की, लेकिन उन्हें अधिकारियों की अनुपस्थिति और छुट्टी का हवाला दिया गया। जब हर्षदा लाड़ अरनाला ग्राम पंचायत कार्यालय पहुंची तो कार्यालय लगभग खाली मिला। इसके बाद उन्होंने दावा किया कि संबंधित सरपंच और अधिकारी सरकारी प्रशिक्षण के नाम पर मनाली गए थे, जहां वे घूमने, खरीदारी करने और धार्मिक स्थलों के दर्शन करते दिखाई दिए। उन्होंने इस संबंध में वीडियो और अन्य प्रमाण भी सार्वजनिक किए। हर्षदा लाड़ ने आरोप लगाया है कि जनता के टैक्स के पैसों का दुरुपयोग किया जा रहा है। उन्होंने सवाल उठाया कि जब एक बुजुर्ग महिला वर्षों से न्याय की प्रतीक्षा कर रही है, तब सरकारी अधिकारी और जनप्रतिनिधि प्रशिक्षण के नाम पर पर्यटन कैसे कर सकते हैं। उन्होंने पूरे मामले की निष्पक्ष जांच कर जिम्मेदार लोगों के खिलाफ कार्रवाई और पीड़ित महिला को तत्काल न्याय दिलाने की मांग की है। फिलहाल इस मामले को लेकर स्थानीय स्तर पर चर्चा तेज हो गई है। प्रशासन की ओर से आधिकारिक प्रतिक्रिया का इंतजार हो रहा है। नमस्कार, मी हर्षदा लाड, समाजसेविका। आज मी अरनाळा ग्रामपंचायतीमध्ये आले। हे जे लेटर्स आहेत, एक लेटर मी 2024ला इथे दाखल केला होता, त्याच्यानंतर दुसरा मे 2026ला तोच अर्ज रिपीट दाखल केला। अरनाळा गावामधील काळेगाव या पाड्यामध्ये एक आमच्या ताई राहतात, त्यांच्या घराच्या समोर लागून अक्षरशः टॉयलेटचं पाणी, म्हणजे आपण जे पॉटी करतो ते पॉटी, मलमूत्र हे सगळं दाराच्या समोर त्या ताई जवळजवळ 6 वर्षापासून फेस करतायत। आणि मी 2 वर्षापासून या ग्रामपंचायतीमध्ये मी येते, ह्या ताई येऊन गेल्या, फॉलोअप केला आणि उद्धट नंदकुमार घरत हा व्यक्ती, आता मी त्याला हा बोलते, ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही आवजाव घालण्याची आहे, पण आवजाव बोलण्याची असली तरी तो माणूस त्या लायकीचा पाहिजे। म्हणून हा सरपंच नंदकुमार घरत बेशिस्त माणूस मला 2 वर्ष टाळाटाळीची उत्तरं देतोय आणि मला सांगतोय, आता मी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी त्यांना कॉल केला, त्यांचं उत्तर असं होतं की माझा सगळा स्टाफ बिझी आहे। त्यांचा सगळा स्टाफ मनालीमध्ये बिझी आहे का आजच्या दिवसाला? म्हणजे ह्या ग्रामपंचायतीमधली लोक धास्तीत आणि हा नंदकुमार घरात मस्तीत, हे आम्ही बोलायचं का? आज ही बाई वयोवृद्ध बाई आहे, 65 वय आहे, तिचं ऑपरेशन झालेलं आहे, ते पण सरकारी रुग्णालयात। एवढं सगळं मी त्यांना प्रत्यक्ष सांगून, फोनवरून, व्हॉट्सअपवरून, इतकंच नाही तर प्रशासकीय अधिकारी राणे यांना सुद्धा मी सांगितलं। आज बीडीओंना मी कॉल केलं, बीडीओंचं हे उत्तर आहे की ते शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे ह्याच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी, शासकीय कामासाठी हे लोक प्रशिक्षणाला गेलेले आहेत, म्हणून या खुर्च्या खाली आहेत। मी सांगते, माझ्याकडे असे काही पुरावे आले की हे लोक सगळे मनालीला, आज रोजी हे लोक मनालीला आहेत, त्यांची शॉपिंग चाललेली आहे, ते तिकडे फिरतात। आणि जरा आपण जरी समजून घेतलं की ठीक आहे, हे लोक गेले ट्रेनिंगसाठी, गेले प्रशिक्षणाला गेले, 2 वर्ष काय झोपा करत होता हा? म्हणजे तुमच्याकडे एखादा लेटर आल्यानंतर तुमचं इनवर्ड बुक असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी लिहिलं पाहिजे की कोणाचं लेटर आलं आणि त्याला इनवर्ड नंबर असतो। मग 2 वर्ष तुम्ही काय चण्याच्या पुढ्या मागत होतात का आमच्या अर्जाचा? किती ढिसाळ कारभार आहे। व्हिडिओ काय झोपा करतात की तुम्हाला पण हप्ते मिळतात त्यांच्या टेबला खालून? कलेक्टर तुम्ही काय करताय? काय करतात त्यांचे वरिष्ठ अधिकारी? जनतेच्या पैशावरती पगार घेतात, तुम्हाला लाजारा वाटत? आज एवढी 65 वर्षाची बाई तिकडे आज आजारपणाने हंतोनाला खेळलेली आहे। आम्ही लोक त्यांच्यासाठी धावपळ करतो आणि तुम्ही लोक ट्रेनिंगला जाताय। 2-2 वर्ष आमचे अर्ज पेंडिंग आहेत। तर आता हे तर मी जनता दरबार आहे,
पण बाकी तुमची कशी वाट लावायची ना, आता ते मी बघते आणि जनतेला सांगते, हे असे भ्रष्ट अधिकारी तुम्ही निवडून देता ना, म्हणून यांना माज आलाय. ह्यांचा माज उतरवणं फक्त आपल्या जनतेच्या हातात आहे. कुठल्याही या इथल्या नालासोपाऱ्याच्या लोकांना जर ग्रामपंचायतीचे काही प्रॉब्लेम असतील, 7271833817 मी हर्षा लाड, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमचे प्रश्न मांडायला अजिबात घाबरू नका. हे आपल्या पैशावर जगतात, आपल्या पैशातून ह्यांना पगार मिळतो ना, तेव्हा यांची बायका पोरं खातात. आणि ह्यांना जर नोकऱ्या जड होत असतील, उतरा. तरुण चांगले वाट बघतात नोकऱ्यांची ना, त्यांना नोकऱ्या द्या. पहिलेच ना आंदोलन घ्यायला मी कमी पडणार नाहीये. वरिष्ठांची जेव्हा वाट लागेल ना, तेव्हा वरिष्ठ यांच्या माना बरोबर दाबतील. वसई से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।